तर काल आपण आणखीन वेगळ्या टाइपचे एक्झाम्पल्स बघितले. आज आपण पुढचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहणार आहोत. आता एक्झाम्पल नंबर नेक्स्ट बघा आता काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला इथं या ठिकाणी घ्यायचे आहेत. एक्झाम्पल नंबर 6वं, 7वं त्याच्यानंतर मग 11, 12 अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. आता बघा मी इकडं तुम्हाला एक 6व्या क्रमांकाचा एक्झाम्पल समजावून सांगतो. 6व्या क्रमांकाच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे? y इक्वल्स टू टॅन त्याच्या अँगलला बरं का टॅनच्या अँगलला काय आहेत पहा x इंटू ई टू द पॉवर x याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. दिसतंय सर्वांना? बघा टॅन x इंटू ई टू द पॉवर x याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह हा काढायचा आहे. तर मग आपण इथं काय करू शकताय बरं आता याला तुम्ही डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x करा. म्हणजेच इकडं y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy बाय dx आणि नंतर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x इंटू ई टू द पॉवर x याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहात. काय केलंय समजलंय सर्वांना? टॅन x इंटू ई टू द पॉवर x अशा पद्धतीने आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहात. मग आता तुम्ही मला सांगा तुम्हाला टॅनच्या अँगलला एक फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे तुम्ही इथं काय म्हणू शकताय की बाबा यूज धिस फॉर्म्युला. कोणता बरं? टॅन फंक्शन. टॅन फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? सेक स्क्वेअर फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन आणि इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. दिसतंय सर्वांना? मला एकदा चेक करू द्या. यस बघा एकदम ओके आणि क्लिअर दिसतंय का? चेक करा सर्वजण. टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन. आता इथं फंक्शन म्हणजे कोण लक्षात येते का तुमच्या? यस मी त्याला इथं एरो टाकतोय बघा. एफ ऑफ एक्स ची किंमत किती आहे? एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. म्हणून बघा आता सो देअरफॉर वरचा आन्सर इथं काय होईल? dy बाय dx इक्वल्स टू चला बोला टॅन टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शनला फंक्शन ऍज इट इज फंक्शन आहे एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स. त्याच्यानंतर मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे फंक्शनचा. कोण आहे फंक्शन? एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स हे आहे आपल्यासाठी फंक्शन. ओके कळतंय सर्वांना? बघा काय केलंय? टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आणि फंक्शनला फंक्शन ऍज इट इज सेक स्क्वेअरच्या अँगलला फंक्शन लिहून काढायचे. पुन्हा गुणाकारामध्ये त्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे इथं आता काय उरतंय बघा सेक स्क्वेअर एक्स इंटू ई टू द पॉवर एक्स ब्रॅकेट मध्ये. आता मला सांगा हे एक्स आणि हे ई टू द पॉवर एक्स आपल्याला इथे प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. म्हणजे इथं एक्स ऍज इट इज ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस आता इथं प्रोडक्ट रूल माहिती आहे ना सर्वांना? पहिलं ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. मी थोडं डायरेक्ट आता काढतोय कारण तुम्हाला माहित झालेलं आहे बेसिक 11वी मध्ये पण बघितले ना आता या आपल्या ऑनलाईन लेक्चरच्या सिरीज मध्ये पण सुरुवातीला ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं ऍज इट इज पहिला कोण आहे एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतोय? 1 येतोय. समजलाय? तर एवढा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. हा पार्ट तुम्ही अगोदर लिहिला तरी चालेल नंतर लिहिला तरी चालेल. शक्यतो करून ट्रिग्नॉमेट्री असेल ना तर अगोदर लिहिला तर आणखी चांगलं होईल. बघा काय काय उरलंय बघा एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि इंटू इकडं काय शिल्लक आहे तर सेक स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स. हे फायनल आन्सर आहे. त्याच्यामध्ये काय केलंय एवढं काही जाणून घेण्याची आवश्यकता नाही. डिरेक्टली ही टर्म आपण अलीकडे लिहिली. एकदा बघून घ्या बरं सर्वजण. सर्वांना हे केअरफुली कळालेलं आहे का? ते मी थोडंसं झूम करतोय. तुमच्या काही लक्षात येते का बघा. चेक करून पहा काय काय केलेलं आहे. लक्षात आलंय सर्वांच्या? कशा पद्धतीने याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे तो? तर अशा प्रकारे आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतायत. आणखीन तुम्ही इथं आणखीन एक काम जास्तीचं कोणतं करू शकतायत सांगा बघू मला? तुम्ही यांच्यातनं ई रेस टू एक्स कॉमन देखील काढू शकताय. म्हणजे जर तुम्ही ई रेस टू एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये उरतंय एक्स प्लस 1 इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स. ओके याला वाटलं तर छोटा ब्रॅकेट टाकला तरी चालेल. समजलंय? सर्वजण एकदा बघून घ्या. याचा डेरिव्हेटिव्ह एकदा व्यवस्थित पाहून घ्या. मी तुम्हाला आता याच्यामध्ये पुढच्या क्रमांकाचं एक एक्झाम्पल थोडक्यात सांगतो. नंबर 7 7व्या क्रमांकाचं एक्झाम्पल काय आहे?
y इज इक्वल टू सेक अंडर रूट एक्स. सेम वेने तुम्हाला हे देखील एक्झाम्पल या ठिकाणी सोडवायचं आहे. सेक अंडर रूट एक्स. बघा आता हे एक्झाम्पल पण अगदी सेम वेनं आहे. म्हणजे पहा तुम्ही काय बोलणार, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. मग मला सांगा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि याला पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे. तर डी बाय dx ऑफ सेक अंडर रूट एक्स. याला पण तुम्ही काय अप्लाय करत आहात, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत आहात. मग मला सांगा कुठला रिझल्ट तुम्ही वापरला पाहिजे. सेकच्या पुढं एक फंक्शन आहे म्हणजे तुम्ही तर सरळ सरळ काय म्हणणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक फंक्शन. मी फक्त एफ लिहितोय इथून पुढे, कशाला एवढा वेळ वाया घालवायचा. सेक फंक्शन. तर सेक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतोय, सेक फंक्शन इंटू टॅन फंक्शन. सेक फंक्शन टॅन फंक्शन इंटू एफ डॅश. डॅश म्हणजेच त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश म्हणजे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने तुम्हाला इथं काढायचं आहे. म्हणजे इथं पहा आता, सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स, चला बोला, सेक फंक्शन म्हणजे काय बरं, सेक रूट एक्स इंटू टॅन फंक्शन म्हणजे काय बरं, टॅन रूट एक्स आणि इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुणाचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शन कोण आहे बोला. सेकच्या पुढं बघा मी एफ ला थोडस अशा पद्धतीने लिहितोय. एफ म्हणजे रूट एक्स आहे आणि आता पुन्हा पुढे आपल्याला मल्टिप्लाय मध्ये त्या रूट एक्सचा काय काढायचा आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. काय केले कळालंय सर्वांना. अशा पद्धतीने तुम्ही इथं काढू शकताय. सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स आणि पुन्हा गुणाकारामध्ये तुम्हाला कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, रूट एक्सचा. कळालंय सर्वांना. आणि फायनली मग आता त्या रूट एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह लिहून जर काढला तर तुमचं इथंच आन्सर संपलं. सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर्वांना माहित आहे 1 बाय किती बरं, 2 रूट एक्स. कळालंय. तर हे तुमचं आन्सर झालं. आणखी ह्याला फायनलाइज जर करायचं असेल तर तुम्ही असं देखील फायनलाइज करू शकताय. 1 बाय रूट एक्स ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 रूट एक्स हे दोन्हीच्या पण डिनॉमिनेटरला येतील. म्हणजे अंतिम उत्तर हे असं असेल, सेक रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स होल डिवायडेड बाय 2 अंडर रूट एक्स. तर हे झालं या एक्झाम्पलचं आन्सर. ओके, एकदा बघून घ्या व्यवस्थित. सेकच्या पुढे एक फंक्शन आहे. मी या टाईपचे पुन्हा तुम्हाला काही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी नंतर देणार आहे, तर ते तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत. एकदा हे एक्झाम्पल तुम्ही नीट आणि व्यवस्थित केअरफुली बघून घ्या. ओके, 2 मिनिटात बघून घ्या काय काय केलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलंय का, कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही इथं सांगणार आहात. लक्षात आलंय का पहा सर्वच्या सर्व भाग. मग तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढा 1 2 3. स्क्रीनशॉट काढायचा आहे 1 2. हा निघाला. आणखीन एक वेळा मी ट्राय करतोय. तर निघाला व्यवस्थित. चला तर मग आता मी हे कट करू का. लक्षात आलंय सर्वांच्या. एक्झाम्पल नंबर 6 आणि 7 त्या दिलेल्या एक्सरसाइज मधले आपण इथं सोडवलेले आहेत. आता याच्यानंतर आपण वळूयात 11 आणि 12व्या नंबरचं एक्झाम्पल. 11 12 आणि 13. ओके, तर मग पहा आता एक्झाम्पल नंबर 11 12 आणि काय 13 एवढ्या क्रमांकाचे एक्झाम्पल. मी तुम्हाला सुरुवातीला 11व्या नंबरचं इथं समजावून सांगतो. काय आहे बरं, y इक्वल्स टू 11व्या नंबरचं वर्कशीट तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकताय a टू द पॉवर 4x इंटू कॉट 5x अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे जे तुम्हाला इथं सोडवायचे. ओके, तर पहा मग आता इथं. ओके, तर बघा आता या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. नेमकं कोणता फॉर्म्युला वापरायचा ते नंतर बघू आपण. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, या दोन्हीमध्ये गुणाकार आहे तर मग तुम्ही प्रोडक्ट रूलचा वापर करणार. हे
आणि बरं, मग तुम्ही तर काय बोलणार, y इक्वल्स टू dy बाय dx. हा सांगा, फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह cot 5x प्लस सेकंड ऍज इट इज आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काय बरं, a टू द पॉवर 4x. फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज, नंतर कुणाचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ओके, याला आपण प्रोडक्ट रूल म्हणतोय. सर्वांना प्रोडक्ट. आता इथं पहा, हा झाला प्रोडक्ट रूल. फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज आणि कुणाचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्टचा आपण इथं काय काढलेला आहे, डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह मगाशी काढल्याप्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे दोन्हीसाठी पण फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. तुम्ही वाटलंच तर इथं फॉर्म्युले लिहून काढा. यूज, तुम्हाला इथं काय काय वापरावं लागणार आहे. सगळ्यात पहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट फंक्शन. तर कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. कळतंय, कॉट फंक्शन मध्ये फंक्शन 5x असणार आहे. दिसतंय तुम्हाला, कॉट फंक्शन मध्ये फंक्शन हे कोण असणार, 5x. आणि त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर फंक्शन. तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येऊ शकतोय, ए टू द पॉवर फंक्शन इंटू लॉग ए. बरं का, आणि पुन्हा आगाव काम तुम्हाला काय करायचे, की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजेच इथं एफ डॅश म्हणजे या फंक्शनचा पुढे गुणाकारामध्ये आपण काय काढणार आहात, डेरिव्हेटिव्ह. आता मला सांगा, इथं काय येऊ शकतं बरं, सध्या dy बाय dx इक्वल्स. आता सांगा, दोन्हीचे पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला लगेच घ्यायचे तात्काळ, एक वन इन्स्टंट वन स्टेप, ए टू द पॉवर 4x. आता बघा, कॉट 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये असल्यामुळे ब्रॅकेट तड बनताही, मायनस कोसेक स्क्वेअर 5x, कॉट 5x चा डेरिव्हेटिव्ह, आणि पुढे पुन्हा एफ 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 म्हणजे कोण, 5x, एफ म्हणजे कोण, 5x. तर त्या 5x चा काय काढावयाचा आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. गुणाकारामध्ये 5x चा काय काढणार, डेरिव्हेटिव्ह प्लस. आता सांगा, कॉट 5x ऍज इट इज आणि पुढे तुम्हाला गुणाकारात ए रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर मला सांगा, आता ए रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू फंक्शनचा फॉर्म्युला वापरणार. कसा आहे फॉर्म्युला, ए रेस टू फंक्शन इंटू लॉग ए आणि इंटू. हा, थोडस नेटवर्क अचानक गेलं. बघा, आली का रेंज. हा, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. कोणत्या स्टेपला कट झालं होतं बरं. चला मी रिपीट सांगतो एकदा. हे बघा, इथे तुम्ही कॉट फंक्शनचा फॉर्म्युला वापरलाय आणि इथे तुम्ही ए रेस टू फंक्शनचा फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला कसा आहे हा तुमच्या लक्षात येऊ शकतोय. ओके, मी तरी पण थोडीशी स्क्रीन जरा इकडं वळवतोय, जर समजा दिसलं नसेल तर. यस, दिसते आता. हा, ओके. इथं बघा, हे पहिलं ऍज इट इज ए रेस टू 4x आणि हा कॉट 5x चा डेरिव्हेटिव्ह, कॉट फंक्शन मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन
इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह होता. त्याच्यानंतर इथं ए रेस टू 4x म्हणजे ए रेस टू फंक्शन होतं, तर ए रेस टू फंक्शन इंटू लॉग ए आणि इंटू त्या फंक्शनचा काय काढलेला होता, डेरिव्हेटिव्ह पण काढलेला होता. तर इथं आपण कॉट 5x साठी हा फॉर्म्युला वापरला आणि ए रेस टू 4x साठी हा फॉर्म्युला वापरलाय. बघा, ए रेस टू 4x इंटू लॉग ए हे ऍज इट इज आणि नंतर मग वरच्या 4x चा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. जर इथं ए रेस टू एक्सच असतं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जस्ट 1 आला असता, काढण्याची गरज नव्हती. पण 4x चा डेरिव्हेटिव्ह आता 4 येतोय, त्याच्यामुळे ते काढावं तर लागेलच. फॉर्मॅलिटी म्हणून लिहिलं इथं, पुढच्या वेळेस थोडं थोडं आपण स्किप करू शकतो. ते स्ट्रेट अवे तुम्ही 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 असं लिहू शकताय. ही अरेंजमेंट करण्याची तेवढी आवश्यकता नाही. ओके, चला तर मग आता लास्ट स्टेप, हे मायनस तुम्ही सर्वात अगोदर घेऊ शकताय. e रेस टू 4x पुढे बोला कोसेक स्क्वेअर 5x इंटू 5x चा डेरिव्हेटिव्ह कितना 5. त्याला वाटलं तर ब्रॅकेट टाका, कारण ते 5 आता अलीकडे तुम्हाला नंतर लिहायचे आहे. प्लस इकडे कुठं मायनस नाही येतं, कॉट 5x ऍज इट इज इंटू ए रेस टू 4x ऍज इट इज इंटू लॉग ए देखील ऍज इट इज. आणि आता 4x चा डेरिव्हेटिव्ह जसं kx चा k येतो तसा 4x चा किती येईल 4. तर हे झालं याच आन्सर. काय काय केलेलं आहे एकदा बघून घ्या सर्वजण. कशा प्रकारच्या स्टेप्स आपण इथं वापरलेले आहेत, सर्वांना हे कळणं अत्यंत आवश्यक आहे. बघून घ्या एकदा व्यवस्थित काय काय वापरलेलं आहे ते, कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरलाय आणि मग तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके, काढला? यस. मी आता हे कट करतोय, आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. आता बघा नंबर नेक्स्ट नंबर 12, 12 नंबरचं एक काय आहे बरं, y इक्वल्स टू, चला बोला, तुमच्याकडे वर्कशीट तर आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा पॉवर किती दिलाय 5 आणि इंटू साइन 4x. आता याचाही डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ऑफकोर्स इथं पण गुणाकार आहे, तर तुम्ही रूल कोणता वापरणार, गुणाकाराचा रूल वापरणार. बरोबर आहे, यू कॅन यूज हिअर प्रोडक्ट रूल. मग मला सांगा तुम्ही इथं काय बोलणार, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला यूज प्रोडक्ट रूल, dy बाय dx इक्वल्स टू, प्रोडक्ट रूल कसा आहे, पहिलं फंक्शन ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. चला मला सांगा बरं आता, पहिला ऍज इट इज म्हणजे कोण, एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू 5 ऍज इट इज. पण पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढायचा आहे, साइन 4x चा काय काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह प्लस. आता काय ऍज इट इज साइन 4x ऍज इट इज आणि तुम्ही इथं डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढणार आहात, एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू 5. ओके, समजलंय का सर्वांना? मग आता बघा एवढं आपण इथं केलेलं आहे. इथं कोणता रूल वापरलाय, प्रोडक्ट रूल. पहिलं ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ऍज इट इज आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. कळालंय? अशा पद्धतीने आपण इथं डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. मग आता त्याच्यानंतर इथं काय होईल बघा, आपल्याला दोन ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचे, याचा एक काढायचा आहे आणि याचा एक काढायचा आहे. आता बघा मला सांगा, याला आपण नंबर 1 म्हणूयात आणि याला आपण नंबर 2 म्हणूयात. आपल्याला दोन्हीच्याही डेरिव्हेटिव्ह काढायचे, तर मग यूज नंबर 1 साठी कशाचा यूज करावा लागणार बरं, साइनच्या पुढं फंक्शन आहे. मग तुम्ही काय बोलणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन फंक्शन. तर साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, साइन फंक्शनचा कॉस फंक्शन आणि गुणिले फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मी जरा आता क्लिअरच लिहितोय, म्हणजे डायरेक्ट आता आपल्याला लिहायची आहे स्टेप, त्यामुळे इथं मी जरा स्पष्ट लिहितोय. आणि नंबर 2 मध्ये तुम्हाला कशाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ, चला बोला बरं, फंक्शनचा पॉवर n. एक फंक्शन आहे आणि त्याचा घातांक कॉन्स्टंट संख्या आहे, तर अशा वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय की त्या पॉवर जो n आहे तो कोएफिशियंटला फंक्शनचा पॉवर 1 न कमी होतो आणि गुणिले मध्ये त्या फंक्शनचाच तुम्हाला काय काढायचा असतं, डेरिव्हेटिव्ह. कळतंय? तर मग बघा आता 1 आणि 2, हा 1 आणि हा 2. 1 साठी 1 नंबरचा फॉर्म्युला आणि 2 साठी 2 नंबरचा फॉर्म्युला.
बाकी हे दोन तर ऍज इट इज जिथं लिहायचे तिथं लिहून काढायचे, तर डेरिव्हेटिव्ह दोघांचे तुम्हाला काढायचे. तर बघा नीट आणि व्यवस्थित बघा, मी प्रॅक्टिससाठी नंतर एक्झाम्पल्स तुम्हाला देणारच आहे. सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू, हे ऍज इट इज कोण एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू 5 ते ऍज इट इज इन टू साइन फंक्शन. चला बोला, साइन फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस फंक्शन. फंक्शन म्हणजे कोण 4x कॉस 4x आणि इंटू 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 साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉस फंक्शन. आणि पुन्हा आता फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. दिसतंय का? मी एकदा चेक करतोय. यस दिसतंय सर्वांना. यस. आता बघा, साइन फंक्शनचा कॉस फंक्शन आणि पुढे गुणाकारात फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता यावेळेस आपण डायरेक्ट काढूया. चला बोला, फंक्शन म्हणजे कोण होतं? एफ ची जागा कोणी घेतली होती? या 4x ने. म्हणजे आता पुढे गुणाकारात डेरिव्हेटिव्ह एफ चा काढायचा, म्हणजे कोणाचा काढायचा? 4x चा. सांगा बघू मला पटकन, 4x चा डेरिव्हेटिव्ह किती येतोय? 4. डायरेक्ट केलेलं कळालंय सगळ्यांना? साइन 4x चा डेरिव्हेटिव्ह कॉस 4x इंटू 4. साइन 4x चा डेरिव्हेटिव्ह कॉस 4x इंटू या 4x चा डेरिव्हेटिव्ह किती ना? 4. कळालंय? यस. आता नंतर काय आहे पुढे? प्लसचं साइन आहे, पुढे प्लसचं साइन. आणि मग इकडं आहे तर साइन 4x ऍज इट इज, इथं काही डेरिव्हेटिव्ह नव्हता काढायचा. आता नंबर 2 बघा, इथं नंबर 2 चा फॉर्म्युला इथं आहे. एक फंक्शन आहे, एक्सच्या टर्म मधलं फंक्शन आहे, त्याचा घातांक जर n असेल तर आपण काय करतो? घातांकावरचे n म्हणजे इथं घातांकाला 5 आहे ते कोइफिशियंटला, त्यानंतर त्या फंक्शनचा घातांक 1 न मायनस करायचा आहे, कमी करायचा आहे. तर 1 न कमी केला तर 5 चा किती होईल? 4. आणि गुणिले त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता मी इथं पण डायरेक्ट काढतोय, नीट बघा. फंक्शन म्हणजे कोण होतं? एफ 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 यस. एफ कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आपल्यासाठी फंक्शन आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आपल्यासाठी काय आहे? फंक्शन आहे. मग आता मला सांगा, त्या एक्स स्क्वेअर प्लस 1 चा तुम्हाला इथे काय काढायचा आहे? डेरिव्हेटिव्ह. आपण डायरेक्ट काढूयात, मग मागच्या वेळेस पण आपण डायरेक्टच काढलंय, मग इथं डायरेक्ट काढूया. चला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती? 2x आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती? 0. तर किती आला आन्सर? 2x प्लस 0. दिसतंय का बघा? कळालंय का बघा सर्वांना? सर्वांच्या लक्षात आलंय का? एकदा चेक करा व्यवस्थित. यस फॉर यस करेक्ट. तर इथं अशा पद्धतीने याचा काय आलेला आहे? डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. मग आता तुम्ही याला फायनलाइज कसं करू शकताय? सो देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू, हे 4 अगोदर फक्त, बस बाकी काही करण्याची गरज नाही. रेस टू 5 इंटू cos 4x झालं. आता हे 5 आणि हे 2x यांचा गुणाकार होईल. 5 आणि 2x याचा गुणाकार किती येईल? 10x. 10x म्हणजेच प्लस 10x. वाटलं तर ह्या ब्रॅकेटचा पॉवर 4 तोही आपण अगोदर लिहू शकताय. बघा, फक्त रिअरेंजमेंट आहे, पुनर्मांडणी आहे. नवीन आपण काहीच करत नाही आहोत. 5 आणि 2x चा गुणाकार 10x हे ऍज इट इज, आणि आता साइनची टर्म लिहून काढा, साइन 4x. तर हे फायनल आन्सर झालं. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आणखीन काय होऊ शकतंय? ही जी टर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू 4 आणि याच्यातले एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू 4 ते तुम्ही कॉमन काढू शकताय आणि उरलेला भाग ब्रॅकेटमध्ये लिहू शकताय. ते देखील सिम्प्लिफाईड फॉर्म मधलं काय असू शकेल? आन्सर असू शकेल. तर बघा, याही एक्झाम्पल मध्ये आपण प्रॉडक्ट रूल वापरलेला आहे. कळालंय सर्वांना? तर एकदा बघून घ्या 2 मिनिटात तुम्ही. यस, एक्झाम्पल पाहून घ्या. एक्झाम्पल बघायचे, प्रत्येक स्टेप मध्ये काय केले आणि नंतर मग त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. काढा स्क्रीनशॉट 1 2 3. ओके. बघा काय केलंय, समजलंय का सर्वांना? पहा, कॉमेंट मध्ये सांगा कळालंय का नाही. यस, थँक्यू व्हेरी मच. आता आपण जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पल कडे. मी तुम्हाला आता एक्झाम्पल समजावून सांगेल बरं का. मी तुम्हाला आता एक्झाम्पल, आता नंबर 13 मी हिंट सांगतो बरं. नंबर कोणता? 13व्या क्रमांकाची मी तुम्हाला आता हिंट सांगतो.
13 नंबरची तुम्हाला इथं सोडवता बरं. हे बघा काय आहे 13 नंबर मध्ये y इक्वल्स टू 2x प्लस 1 इंटू अंडर रूट मध्ये किती आहेत बरं एक्स स्क्वेअर प्लस 5. इथं पण गुणाकार आहे आणि रूल तुम्हाला गुणाकाराचा वापर बरोबर आहे. स्ट्रेट अवे डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वायचा थोडंसं पटापट मी करून दाखवतो. काही एक दोन गोष्टी थोड्याशा जरा वेगळ्या आहेत याच्यामध्ये. आता मला सांगा कसा येईल प्रोडक्ट रूल. फर्स्ट ॲज इट इज इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस आता मला सांगा हा सेकंड ॲज इट इज आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कुणाचा बरं फर्स्टचा. कोण आहेत फर्स्टला 2x प्लस 1 हे आहेत फर्स्टला. झालंय कळालंय यास. मग आता मला सांगा इथं काय होऊ शकतंय. चला बोला बरं आता. आता इथं पहा हे ॲज इट इज राहतील. ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कशाच्या सहाय्याने काढावा लागणार यूज. तुम्ही इथं काय बोलणार यूज. नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला वापरायचं आहे रूट फंक्शनचा. कशाचा रूट फंक्शनचा. काय फंक्शन स्पष्टपणे दिसतंय. जर काही जण कधी वापरायचं हे रूट फंक्शन रूट मध्ये असताना 1/2 रूट फंक्शन आणि इंटू दिसतंय यस 1/2 रूट फंक्शन इंटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके. आणि आता नंबर 2 साठी आता ह्याचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 आहे म्हणजे हे सिंपल फंक्शन झालं 2x आणि 1 या दोन सेपरेट टर्म झाल्या. तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकता. तुम्हाला फंक्शन रेस टू एन वापरण्याची गरजच नाही आणि वापरलं तरी मी तेवढा काही फरक पडत नाही. पण जर गरज नसेल तर कशाला वापरायचे कारण घातांक 1 आहे. जर याचा घातांक 2 3 3/2 काय पण असता तर मग तुम्हाला फंक्शन रेस टू एन म्हणता आला असतं. पण आता नाही तो 1 आहे तो गायब पण होऊ शकतोय. म्हणजे 2x आणि 1 ह्या दोन सेपरेट टर्म येऊ शकतात. आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट पण काढू शकताय. इथं जरा कचरा झालाय. याला कट करून चांगलं लिहितो जरा. काय आहे डेरिव्हेटिव्ह कुणाचा होता 2x प्लस 1 चा. झालं. तर मग ह्या 2x चा सेपरेट आणि 1 चा सेपरेट. कंपोजिटचा रूल वापरण्याची गरज नाही. ओके. मग आता मला सांगा फटाफट सांगा. फक्त पहिल्यांदाच तुम्हाला कंपोजिटचा फॉर्म्युला वापरायचा dy बाय dx. पहिलं ॲज इट इज 2x प्लस 1 ॲज इट इज इन हा बोला रूट मध्ये काय येईल 1/2 पहा थोडस नेटवर्क कनेक्शन रेंज गेलेली होती. कोण सांगून जायचंय. हा अचानक रेंज कटली त्याच्यामुळं तसं झालंय बघा ते. बर कळालाय का प्रॉब्लेम. बघा सेम होतं फक्त हे जे आहेत ना हे 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 2x प्लस 1 त्याचा जरा राडा वेगळा होता बघा इथं 2x प्लस 1. कंपोजिटची गरज नाही कारण घातांक 1 आहे. दिसतंय फिंगर दिसतंय बोट 2x प्लस 1 आणि त्याच्यामुळं 2x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 डायरेक्ट काढलं होतं. एवढंच फक्त याच्यामध्ये वेगळं आहे. बाकी काय बी वेगळं नाही बघा. मी आता तुम्हाला काही प्रॅक्टिस एक्झाम्पल देणार आहे ते तुम्हाला सोडवायचे. तर इथपर्यंत कळालंय तुम्हाला. मी त्या प्रॅक्टिस एक्झाम्पल्स तुम्हाला आता लगेच देणार आहे ते तुम्हाला सोडवायचे. ओके. आता ह्याच टाईपचे एक्झाम्पल्स असतील. आता ह्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल इथं आहे बघा. बरं का मी त्याची फक्त हिंट सांगतो तुम्हाला. किती नंबरचा एक्झाम्पल नंबर 15. ओके 15व्या नंबरचं जे एक्झाम्पल आहे ना त्याचा स्क्रीनशॉट काढलाय तुम्ही. हे नाही की बहुतेक काढला. अरे आता बघा नंबर 15
त्याची मी हिंट सांगतोय तुम्हाला. 15व्या नंबरचं एक्झाम्पल. y इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस साइन 3x. तुम्हाला इथं डिव्हिजन रूलचा वापर करायचा. मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणून देतोय, फक्त पहिली स्टेप करून देतोय, तुम्हाला त्याचं फायनल आन्सर काढायचं. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि डिव्हिजन रूल काय आहे बरं? सेकंड ऍज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? आता इथं मात्र कसं आहे बघा, या ठिकाणी सेकंड ऍज इट इज आहे, फर्स्टचा काय काढायचा? डेरिव्हेटिव्ह काढायचा. एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस द साइन मध्ये फक्त चेंज एवढाच आहे बरं, तुम्हाला हे काम करायचं. आता फर्स्ट ऍज इट इज कोण आहे? फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह हा चला सांगा 3 प्लस साइन 3x ते ऍज इट इज आणि डिवायडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर 3 प्लस साइन 3x त्याचा काय येतोय? स्क्वेअर. कळालंय? तर अशा पद्धतीने आपण याचा इथं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. बघा आता इथून पुढे तुम्हाला करता येईल का? यस, सगळ्यांना सोडवता येईल इथून पुढे. इथून पुढे तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मी याचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. ओके, बघून घ्या व्यवस्थित. आता या ठिकाणी आपण इथं थांबूयात. पुढच्या प्रॉब्लेमचा तुम्हाला ट्राय तर करायचा आहेच. ओके, आता मी सांगून जातोय. ठीक आहे, यस, लेट अस स्टॉप हिअर. काही प्रॅक्टिस एक्झाम्पल मी तुम्हाला डायरेक्ट पाठवतोय आणि ते तुम्हाला सोडवायचे. ओके.